याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तो भरी अखिल कोड ब्रह्मांड नायक अकारण करुणा वरुणालय भक्त वांछा कल्पतरोत्तरद्वित विनंदित ब्रजलला चंद भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या प्रभू रामचंद्रांच्या असीम कृपेद्वारा गेली 9 दिवस झालं या चैत्र नवरात्रीचा महोत्सव आपल्या कावळेची वाडी गावामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपाचा चालू आहे आणि या दिव्य स्वरूपाचं समारोप जर कशाने होत असेल तर तो प्रसादाने आणि आज या काल्याच्या कीर्तनाने त्याचा समारोप आहे विठाला आणि आज समारोपाचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन आणि आज पूर्ण गावकऱ्यांच्या वतीने प्रेमास्तव आज माझ्याकडे ही सेवा या गावकऱ्याच्या प्रेमास्तव आलेली आणि मी तिचा स्वीकार केलेला आहे. प्रश्नचिन्ह तर सुरुवातीला सर्वांच्या अंतःकरणात हेच होतं की दादा पा येतो का नाही. पण आज 1 तास अगोदरच येऊन बसलोय. आल्याबरोबर तर काही जण म्हणले कस काय आला की लवकर. पण तुमचं प्रेम आहे. जिथं प्रेम आहे तिथं निसंदेह आम्ही गेल्याशिवाय राहत नाहीत. विठाला विठाला आणि आज या माझ्या प्रभू रामचंद्रांच्या समक्ष सेवा करण्याचं सौभाग्य या दासाला प्राप्त झालेलं आहे. करावे कवित्व सांगितले काम वाऊगे निमित्त बोलू नये. सेवा गावकऱ्यांनी दिली अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित झालो. प्रभू रामचंद्रांची सेवा तुम्हाला आणि मला दोघांना मिळून करायची आहे. तेव्हा जेव्हा जेव्हा भजन होईल तेव्हा तेव्हा हाताने टाळी आणि मुखाने नामसंकीर्तन मात्र सोडायचं नाही बरं का. सर्वांनी असं एकानं दोघांना म्हणून नाही, सर्वांसाठी सूचना. दिव्य धर्ममंडप आहे महाराज. इतर धर्ममंडपामध्ये वेगळं चैतन्य असतं, या धर्ममंडपामध्ये वेगळं चैतन्य. या पंचक्रोशीत नव्हे या परळी तालुक्यामध्ये जो रस या कावळ्याच्या वाडी गावामध्ये नवरात्रीत असतो ना, तो रस कितीही खर्च करू द्या परळी तालुक्यात दुसरं कुठंच नसतो. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो मी मात्र फक्त निसंदेह निस्वार्थ माझ्या रामाची सेवा करण्यासाठी इथे येत असतो. विठाला विठाला हे गाव म्हणजे प्रेमाचं गाव आहे, स्वाभिमानाचं गाव आहे, ज्याच्या प्रत्येकाच्या नसा नसातलं रक्त जागृत आहे ते हे गाव आहे. बाकी गाव आहेत पण अजून स्वाभिमान जित्ता नाही राहिला, दुसऱ्याच्या घरी घाण ठेवलेला आहे. विठाला 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 अरे ज्याचा स्वाभिमान जिवंत आहे ना तो या जगात सर्वश्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे. आणि माझ्या या कावळेची वाडीकरांचा स्वाभिमान जिवंत आहे, जिवंत आहे.
जिथं जागतं उदाहरण आहे. मी बघितलं पॉम्पलेट बघताच क्षणी हा म्हटलं वा स्वाभिमान जिवंत विठाला विठाला विठाला. अरे दूर सुंदर पद्धतीने कीर्तन. आता जास्तीत जास्त तरुण वर्ग या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहे आणि माझ्यावर तर एवढं नितांत प्रेम करणारा वर्ग आहे हा. जी महत्वाची कामं बाजूला साडलेत प्रत्येक क्षेत्रातली तिथं. डॉक्टर आहेत, वकील आहेत, शिक्षक आहेत, मुंबई पोलीस सेवेमध्ये असणारे PSI सगळी माझ्यावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित. आपल्या गावचे शिक्षक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सज्जनांनो, ज्येष्ठ आहेत, श्रेष्ठ आहेत, बालक आहेत, लहान मुलापासून तर वृद्धापर्यंत त्याच्या जिभेवर एकच आहे, आज आम्हाला आकाश महाराजांचं काल्याचं प्रसादाचं कीर्तन ऐकायचंय. विठाला 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 विठाला. महाराज कीर्तनाला फक्त आपल्या गावातलीच माणसं नाहीत, पंचक्रोशीतलीच नाहीत, तो दूर दुरून मंडळी आलेली आहे. लातूर वरून साखरा गावातून आमचे आप्पा कीर्तनाला आले, विशेष फक्त कीर्तनासाठी. आणि आप्पांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित लावले. आमचे भाऊजी आहेत साखरेवरून आले, लातूर वरून. आणि दूर दुरून पूर्ण आपल्या बीड परिसर, परभणी परिसर, इकडून तिकडनं अनेक ठिकाणाहून माझ्या माता भगिनी या गावच्या बाईलेकी त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. या त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजू द्या. वा वा वा, तुमची काय उपस्थिती, दिव्य उपस्थिती आहे. गावातलं तरुण मंडळ तेवढंच आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळ तेवढंच उपस्थित आहे, पंचक्रोशीतील माणसं तेवढेच उपस्थित आहे देव बाप्पा, बरं का. आणि या सर्वांना आता एवढेच नाव घेणं सोपं नाही, पण सगळ्यांचं सोबत एका ओळीमध्ये नाव घेतो. प्रभू रामचंद्रांना गुलाबाचं फूल वाकून आणि तुमच्या सर्वांचं नाव घेतो ज्ञानोबा यांचा मान राखून. विठाला विठाला आणि दिव्य कीर्तन आहे महाराज, दिव्य कीर्तन आहे. आणि या कीर्तनाला ज्येष्ठ माणसं कुतूहलते ना उपस्थित आहेत. आमच्या लेकराचं कीर्तन आहे म्हणून म्हटलं सुरुवातीला हे प्रेम आहे. तुम्ही हा जो वेळ दिलाय ना, हा प्रेमाचा वेळ आहे. आणि या पंचक्रोशीतील मी तारीख इथंच देतो. तुम्ही म्हणाल इतर तारखा नसतात नाही, हा आकाश तारीख देत नाही. विठाला आता महाराष्ट्र रोज 4 कीर्तन आहेत, बाबाला माहिती आहे, आदरणीय बाबाला माहिती, रोज 4 कीर्तन आहेत, घसा जागेवर राहिला नाही. पण इथं तारीख का माझी, ही तारीख जोपर्यंत मला तुम्ही प्रेमानं बोलसाल आणि जोपर्यंत या देहात जीव आहे तोपर्यंत मी तर सोडणार नाही बुवा. हा, टाळ्या वाजल्या म्हणजे फिक्स. आता जे नास्तिक कांदे त्यांना लय राग आला असेल बुवा. विठाला 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 हा. आणि हो तेच या अभंगामध्ये म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. मंदिर पूर्ण झालं, कोट्यावधी खर्च केला मंदिराला, मंदिराला फरची बसवलं की मंदिराचं काम पूर्ण होतं. बरोबर काय हो म्हणला, कोण म्हणलो कस काय हो. मंदिराला कळस बसवला की मंदिराला कळस पूर्ण झाला. मुद्दा कळस पूर्ण झाला की मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं. बरोबर की नाही, मंदिराचं काम पूर्ण झालं. महाराज ज्ञानोबा फार गोड बोलले. जीवनामध्ये कापरानं कापूर राहू नये, कापसानं कापूस राहू नये, त्यांनी वाती बनावं, त्यांनी वाती बनावं. वातीनं वात राहू नये, त्या वातीनं काय बनावं, ज्योत बनावं. ज्योतीनं ज्योत राहू नये, देवाला ओवाळून घेवं कापुराच्या वाते. माहिती समाप्ती झाली जैसे, समाप्त झाली जैसे, कापुराच्या बाती उजळल्या ज्योती, कापुराच्या बाती उजळल्या ज्योती. समाप्ती झाली जैसे, समाप्ती झाली
देसी हरिमुखी बना हरिमुखी बना हरिमुखी बना हरिमुखी बना समाप्ती झाली जैसी. हो अगदी जसं जीवनामध्ये आपल्या जन्म दिल्याच्या नंतर देवाने फक्त माणूसच राहू नये, देव बनावं, माणसानं देव बनावं. आणि या ठिकाणी कळसाचं पूर्ण काम झाल्याच्या नंतर मंदिर पूर्ण होतं. तसं माणसाच्या जीवनामध्ये नुसतं माणूस राहू नये, देव बनला की माणूस पूर्ण होतो. विठाला विठाला सज्जनांनो, नदी उगम पावल्याच्या नंतर नदी माहिती आहे ना, एक जिल्हा परिषद शाळा होती. जिल्हा परिषद शाळेमध्ये एक शिक्षक होते. त्या शिक्षकाने वर्गातल्या मुलाला प्रश्न विचारला, बाळ्या सांग गोदावरीचा उगम कुठून झाला? पोरानं चटकन उत्तर दिलं. कुठून झाला? नाशिकवरून. जन्माला गोदावरी नाशिक जिल्ह्यातून आले. म्हणजे पुढे कुठे गेली? म्हणे कुशावर्ती मध्ये गेले. म्हणजे कुशावर्तीतून बाळ्या गोदावरी कुठे गेली? बाळ्यानं सांगितलं, गुरुजी कुशावर्तीतून रामकुंडामध्ये गेली. बाळ्या रामकुंडातून गोदावरी कुठे गेली? वेळ कमी असल्यामुळे पैठणला गेली. म्हणले पैठण मधून गंगा कुठे गेली? बाळ्यानं सांगितलं, महाराज तिथून गेली पुढं माजलगाव करत करत नांदेडच्या दिशेने वाटचाल केली गोदावरीने. बाळ्या गोदावरी नांदेडवरून कुठं गेली? गुरुजीनं विचारलं. बाळ्यानं सांगितलं, बासरला गेली. बाळ्या बासरवरून गोदावरी कुठं गेली? बाळ्यानं सांगितलं, गुरुजी वेळ फारच कमी आहे, समुद्राला मिळाली. तू कमाने गंगा सागर संगमे 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 गंगा सागर संगमे अवघ्या झाल्यावर एक माया अवघ्या झाल्यावर एक माया गंगा सागर संगमे अवघ्या झाल्यावर गुरुजींना प्रश्न केला बाळ्याला, बाळ्या गोदावरी समुद्रातून कुठं गेली? बाळ्या म्हणला, तुमच्या डोंबल्यात गेली. म्हणला समुद्राला गंगा मिळाले की गंगा पण संपलं, समुद्रमय झाली. तसंच 9 दिवस आपण सप्ताह केलेला आहे. 9 दिवसाच्या सप्त्यामध्ये आजचं कीर्तन सर्व कीर्तनापेक्षा विशेष आहे. का विशेष आहे? आज प्रसादाचं कीर्तन आहे. प्रसाद आहे, प्रसाद देतो पंढरीनाथ. हो, आज साक्षात जगाचा बाप आपण केलेल्या सेवेचं फल आपल्याला देतो. म्हणून 7 दिवस कीर्तन नाही ऐकलं तरी आजच्या दिवसाचं कीर्तन ऐकलं तरी आपल्याला फलश्रुती प्राप्त होते. एवढं दिव्य कीर्तन आज, म्हणून त्याला प्रसादाचं कीर्तन म्हणतात. आजच्या कीर्तनानं सर्वांनाच आनंद आहे महाराज, सर्वांनाच आनंद आहे. तुकोबरा म्हणलं, या जगात 3 प्रकारचे माणसं आहेत. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे. कोणते 3 प्रकार? आता उघडच 3 प्रकार कोणते? रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी 3 प्रकारची माणसं आहेत.
एका बापाला 3 पोरं होते. बापाला 3 पोरं होते. अशा देवबाप्पाकडे गेला वेदपाठी. हुशार देवबाप्पा, चाणक्य. आणि देवबाप्पाकडे गेल्याच्या नंतर त्यांनी पाया पडले देवबाप्पाच्या. प्रश्न केला, देवबाप्पा तुम्ही सुज्ञ आहात, एक माझी प्रार्थना आहे, माझ्या 3 मुलांपैकी मला पारखी करायचंय म्हणे, याच्यातला रजोगुणी कोणता, तमोगुणी कोणता आणि सत्वगुणी कोणता. देवबाप्पाने सांगितलं डझनभर केळं घेऊन ये म्हणले. डझनभर केळं आणले आणि केळं आणल्याच्या नंतर त्या देवबाप्पाच्या हाताने त्या 3ही मुलांना खायला दिले. त्या 3ही मुलांनी केळी हातामध्ये घेतली आणि खायला चालू केली. त्याच्यातला जो पहिला मुलगा आहे त्याने केळी खाल्ली आणि केळीची जी साल आहे ती गाईला नेऊन खाऊ घातली. डॉक्टर साहेब. दुसरा जो मुलगा आहे त्याने केळीची साल घेतली आणि ती केळीची साल डस्टबिन मध्ये टाकली. आणि तिसरा जो मुलगा आहे त्याने केळीची साल घेतली आणि अशी चांगली माणसं आपटतील अशा रस्त्यावर मेन भागी ठेवली. मग आता तुम्हाला सांगायची गरज, ह्याच्यात रजोगुणी कोणता, रजोगुणी कोणता आहे, रजोगुणी कोणता आहे? केळीची साल रस्त्याला टाकणारा हा तमोगुणी आहे. केळीची साल गाईला खाऊ घालणारा हा सत्वगुणी आहे. आणि केळीची साल डस्टबिन मध्ये टाकणारा हा कोण आहे? तमोगुणी आहे. जीवनामध्ये 3 प्रकारचे लोक महाराजांनी सांगितले, पण आज या 3ही प्रकारच्या लोकांना आनंद आहे. का हो? आजच्या कीर्तनानं 3ही प्रकारच्या लोकांना आनंद. रजोगुण्याला आनंद, तमोगुण्याला आनंद आणि तिसरा सत्वगुणी, त्याला सुद्धा आनंद. का महाराज? कसं काय त्याला आनंद कसा आहे? रजोगुण्याला याच्यासाठी आनंद आहे महाराज की आज माझ्या भगवंताच्या लीला मला श्रवण करायला मिळणार आहेत म्हणून रजोगुणी आनंदी आहे. सत्वगुणी का आनंद आहे? सत्वगुणी याच्यासाठी आनंद आहे की आज देवाचा महाप्रसाद मला खायला मिळणार आहे म्हणून सत्वगुणी आनंद आहे. आणि शेवट राहिला तो तमोगुणी. महाराज तमोगुणी कसा काय आनंद असू शकतो? हो, त्याला सुद्धा आनंद आहे. गेली 9 दिवस झाले कटकट चालू आहे म्हणला, हे आजपासून बंद होणार आहे याचा आनंद त्याला आहे म्हणून ते सुद्धा आनंदी आहेत. विठाला प्रसादाचं कीर्तन आहे महाराज. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. उपसर्ग पूर्वक ज्याला साथ घातली आहे. 22 उपसर्ग आहेत शास्त्रामध्ये. प्र प्र अपसम अनु अवनिस निर्दुष दुर्वी अंगनी आदि अपियाति सूत अभिप्रतिपरी उपयेते प्रादय. विठाला सर्वांनाच आनंद आहे. प्रसादाचं कीर्तन. मग प्रसाद कुणाला मिळतो? जो अधिकारी आहे त्यालाच, कुणालाही नाही. तुकोबाराय म्हणले जर अधिकार संपन्न व्यक्ती असेल त्याला हा प्रसाद मिळतो. आणि तो अधिकार संपन्न करण्यासाठी करावं काय लागतंय? भजन करावं लागतं. आणि देव म्हटले माझ्या माग यावं लागतं. अभंगाचं पहिलं
घाल तरी यारे लागे. क्या बात आहे महाराज जी. अवघे माझ्या मागे मागे. देव म्हणतात तुम्हाला हा प्रसाद मिळेल, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला माझ्या माग यावं लागेल. आणि आपल्याला जर प्रसाद प्राप्त व्हायचा असेल, प्रसाद प्राप्त करून घ्यायचा असेल, तर देवाच्या मागे आपल्याला जावं लागेल. विठाला प्रसाद हा चेहरा बघून मिळतो का? चेहरा बघून प्रसाद मिळत नाही. प्रसाद हा श्रीमंती बघून मिळतो का? नाही. प्रसाद हा श्रीमंती बघून मिळत नाही. मग प्रसाद हा जात बघून मिळतो का? तुकोबाऱ्यामध्ये अरे जातीचं तर बाजूलाच करा सर्व गबाळ, ते तर बघून मिळतच नाही. प्रसादासाठी नितांत देवाच्या निकट राहावं लागतं. जे देवाच्या निकट आहेत त्यांना मात्र प्रसाद प्राप्त होतो. विढाला महाराज म्हटले प्रसाद हा चेहरा बघून मिळाला असता तर या जगात अनेक सुंदर माणसे ते दरिद्रीमध्ये जगले नसते, ते मुक्त झाले असते, स्वर्गाला गेले असते. प्रसाद हा श्रीमंती बघूनही मिळत नाही. जर श्रीमंती बघून प्रसाद मिळाला असता तर सर्वात अगोदर रावण स्वर्गाला गेला असता. विढाला त्या रावणाकडे कमी श्रीमंती होती का? समुद्राचा वेढा आणि पूर्ण लंका सोन्याची, सोन्याची पुरी, समुद्राचा वेढा. काय सामान्य होता का काय? तो काय श्रीमंती महाराज. शुद्ध कांचनाची सप्तकोटी शुद्ध कांचना शुद्ध नुसती श्रीमंती नव्हती, विद्वत्ता तेवढी होती. काय विद्वत्ता होती महाराज? सारस्वत गोत्रामध्ये सर्वात पवित्र ब्राह्मणांचं कुळ सारस्वत गोत्र, आणि त्या सारस्वत गोत्रामध्ये जन्माला आलेला हा दशग्रंथी पंडित असणारा रावण विद्वान असूनही आणि श्रीमंत असूनही प्रसाद मिळत नाही. नुसता विद्वान नव्हता तर शब्दात एवढी ताकद होती की जे देवाला उठून नाचावं लागलं. उच्च उच्च मंदिर तेरा, उच्चा तेरा धाम, हे कैलास के बाबा हम करते हैं प्रणाम. सर्वांनी हात वरती करा. सर्वांनी काय रावणाचे शब्द आहेत बघा. शैन शृंगार समाविशाल शंकर महाराज तांडव नाचे, तांडव नाचे.
तुम्हाला थोडस ऐकायचंय, पोरा नाही पूर्ण फाटे शब्द बघा काय. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थळे डम 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 निनादम डमरवयम धरा धरन धरन विलास बंधु बंधुरस विलास बंधु बंधुरस स्फुरत दिगंत संतती प्रमोदमान मानसे प्रमोदमान मानसे. एवढी स्तुती गायला लागला. भगवान भोलेनाथ उठून उभे राहिले, जटा मोकळ्या सोडल्या आणि माझा भोलेनाथ नृत्य करू लागला. ही ताकद रावणाच्या शब्दात होती, पण तरी सुद्धा प्रसाद मिळाला नाही. कावळीची कडू वारीकर तुम्ही एवढे महान आहात की तो प्रसाद तुम्हाला इथं प्राप्त होतो. अहो ब्रह्मदेवाला सुद्धा मिळाला नाही, रावणाचं सोडून द्या. देवाचा मुलगा होता ना, त्याला तरी मिळायला पाहिजे होता. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, काला वैकुंठी दुर्लभ, काला वैकुंठी दुर्लभ, काला वैकुंठी दुर्लभ, शहाला बसंत संग तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. दुर्लभ आहे देवादिकांना ते. अहो ब्रह्मदेवाला सुद्धा एवढा जवळचं नातं आहे भगवान विष्णूंचं ब्रह्मदेवाचं, तरी त्यांना सुद्धा नाही मिळाला. त्यांना सुद्धा या मृत्यू लोकामध्ये माणसाचं रूप धारण करून यावं लागलं. किती चतुर ब्रह्मदेव, त्याला काला नाही मिळाला. किती चतुर ब्रह्मसोपान, हे ब्रह्मसोपान तुझा हरि भक्तानी बंदना भक्त हरि तो झाला. आणि ब्रह्मदेवाला सोपानाचा अवतार धारण करून यावं लागलं. कशासाठी? काला खाण्यासाठी. एवढा चतुर ब्रह्मदेव, एवढा चतुर. एक कुल्लार हाडाचा, बापाचा हाडाचा अखंड घडतो मडकी रे. कुल्लार हाडाचा, बापाचा हाडाचा अखंड घडतो मडकी रे, अखंड घडतो मडकी रे. या कावळ्याची वाडीमध्ये माणसासारखं माणूस आहे का? आहे का माणसासारखं माणूस? बघा बरं, प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे. ही कुणाची करा? कैसे कोण आहे भिन्न पाहे प्रकृती, 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 भिन्न पाहे प्रकृती. कैसे कोण आहे भिन्न पाहे प्रकृती, भिन्न पाहे प्रकृती, भिन्न पाहे प्रकृती. भिन्न पाहे प्रकृती. एकासारखा एक नाहीये, प्रत्येक जण वेगळा आहे. फिरत्याचा गाळ वरती देसे, मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, विठ्ठला तू वेडा कुंभार. ही त्याची चतुरता आहे महाराज. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. हो, चतुरा तो शिरोमणी आहे मला. चतुरांमध्ये शिरोमणी. माणसाला वाटतं आपण हुशार आहेत. खरं सांगा, आपण हुशार आहेत का? आपण हुशार आहेत का नाहीत? तुमच्या आसपास जवळ 4-5 किलोमीटर अंतरावर गाव कोणतं आहे?
बोला बोला, हे कोणतं गाव इकडं पलीकडे 4-5 किलोमीटर अंतरावर? कान्हापूर. कान्हापूरवरून काही मंडळीला, बरं जाऊ द्या तिकडे, कान्हापूर लांब झालं. वाघाळ्याहून तुम्ही म्हणाल सासरवाडी म्हणून घेतलं काय? तसं काही नाही बुवा, जवळ आठवलं, डॉक्टर दिसले पुढं, घ्यावा म्हणलं. आणि डॉक्टर आज जसे खुश दिसायला लागलेत म्हणून म्हणलं घ्यावंच वाघाळ्याचं नाव जरा. विठाला विठाला सासरवाडीचं आमचं काम कसं आहे माहिती का? अध्यात्माच्या बाबतीमध्ये माझ्यासारखं भगवान शंकरासारखं आणि दक्ष प्रजापती सारखं. विठाला विठाला ते म्हणतात महाराज आमचं लयच कोल म्हणलंय. म्हणलं आता शब्दच नाहीत माझ्याकडे. विठाला विठाला माणूस फटका असावं पण तुटका नसून. विठाला आणि जाऊ द्या तिकडे, ते दृष्टांत वेगळीकडे चालला. हा आपला जाग्यावर खेचून आणायचा. हा आपण काय सांगू लागलो मी? वाघाळ्यावरून काही महिला मंडळींना कीर्तनाला यायचं होतं. कीर्तनाला येत असताना एक चालता चालता एक रिक्षावाला सापडला त्यांना, आणि त्या रिक्षावाल्याला हात केला आणि सांगितलं बाबा कुठं चाललास? काय नाही म्हणे, कावळ्याच्या वाडीला कीर्तन आहे. कावळ्याच्या अहो म्हणले आम्हाला पण यायचंय. मग आमच्या 4 जणीचं. मग त्या रिक्षावाल्याने सांगितलं 40 रुपये देते. 40 रुपये. म्हटलं जर तुम्ही लेकरांचे किती? जर म्हटले तुम्ही जर रिक्षात बसणार असाल तर लेकरं फुकट. मग त्या महिला वाघाळ्याच्या होत्या शेवटी, त्या म्हणल्या मग लेकरच नेणं. हा नाही कळालं. मग आता जर लेकरच दिले तर काय रिक्षानं काय त्याने काय फुकायचं आहे का? फुकायचं खरं सांगा मला. विठाला 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 किती चतुर माणसं, एवढे चतुर आहेत. नाही कळालं हे तरी अजून एक उदाहरण सांगतो. एका म्हाताऱ्याला आईश करायला 100 रुपये दिले. 100 रुपये दिले महाराज. म्हातारा आता खूप महागाईचा जमाना, पण म्हातारा खुश झालं. पण आता 100 रुपयातले 50 तर दाढीनी कटिंगलाच गेले. राहिले किती खाली? डॉक्टर साहेब तुम्हाला हिशोब चांगला जमतय. डॉक्टर साहेब म्हणते राख कीर्तन दादा बा माझ्यावरच घालतं काय किंवा. राहिले 50 रुपये. 50 रुपयामध्ये याला इथून सिरसाळ्याला गेला, आणि सिरसाळ्याला गेल्याच्या नंतर तिथं जाऊन त्याने 25 रुपयाचा नाश्ता केला. राहिले किती? 25 रुपये. तेवढ्यामध्ये एक भिकारी आला आणि भिकाऱ्याने, आता भिकारी महाराज लई विचित्र. मला काल एक येता भिकारी रस्त्यात आढळला. मी गाडीची काच खाली घेतली आणि मला म्हणला काहीतरी द्या, 5 रुपये द्या. मी बी मोठ्या मनानं 5 रुपये दिले त्याला, मोठं मन करून दिलं. आणि 5 रुपये दिल्याच्या नंतर ते म्हणला, थोड्या वेळानं पलीकडे गेला, परत वापस आला, म्हणला अजून 5 रुपये द्या. मी म्हणलं थोबाडच फोडीन आता कायला 5 रुपये पाहिजे तुला? दिले 5 रुपये. नाही म्हणला माझ्या प्रियसीला. मला माझ्या तर जमीनच सरकली पायाखालची. म्हणलं भिकाऱ्याला पियसी? म्हणला भिकारी तिच्यामुळंच तर झालोय. विठाला विठाला म्हणजे तिथून पुढे तो हॉटेलमध्ये गेला, 25 रुपयाचा नाश्ता केला, उरले 25 रुपये. त्याच्यातले 5 रुपये भिकारी आला. 5 रुपये भिकारीला. राहिले किती रुपये? त्याला गुलाबजाम फार आवडायचे म्हाताऱ्याला. आणि मग ते दुकानात गेलं, गुलाबजाम वाल्याच्या तिथं जाऊन त्या गुलाबजाम हॉटेलवाल्याला, स्वीट होम वाल्याला म्हटलं मला गुलाबजाम पाहिजे. ते म्हणला गुलाबजाम 2 प्रकारचे. एक गुलाबजाम 50 रुपयाचे 4 आहेत, आणि दुसरे गुलाबजाम 20 रुपयाचे 4 आहेत. कोणते पाहिजेत? हा म्हणला आपल्याकडे आहेतच 20 रुपये. 20 रुपयाचे 4 घ्यायला हरकत नाही. मग ते म्हणला 20 रुपयाचे 4. म्हणला पण गुलाबजाम सोबत पाक. म्हणला तुम्ही जर गुलाबजाम घेतले तर पाक फ्री. म्हणला मग पाकच द्या ना. किती चतुरपणा माणसं करतात. अहो महाराज तुम्ही एवढे स्वतःला चतुर समजतात, मग तो देव आहे महाराज. तो किती चतुर असेल? चतुर चतुर
गुणी निरंतर अंतर अंतर वर्त तसे हो. देव चतुर आहे, त्याच्या एवढा चतुर कोणी नाही. चाले शरीर कोणाची तुझे आवडे तुझे आवडे तुझिया सत्यने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझिया बळे हो देवा. ऐसा तू समर्थ एवढा चतुर आहे, सर्व सत्ता त्याच्या हातामध्ये, पण चतुर असून उपयोग नाही. चतुर असला तरी प्रसाद मिळत नाही. देव आणि गोपाळांचा संवाद आहे, तुकोबर आहे, मांडत आहेत तुकोबर आहे. सांगतात या अभंगातून, या गवळणी मधून की बाबा देवाचा आणि गोपाळांचा संवाद आहे. काय तुम्हाला जर प्रसाद घ्यायचा असेल तर माझ्या माग या संवाद याल तरी यार अवघे माझ्या मागे मागे यायचं ना. दे गोपाळांनो माझ्या माग या. आज जर तुम्ही माझ्या पाठीमाग आलात, जीवनात प्रत्येकाने कुणाच्या तरी मोठ्या माणसाच्या माग चाललं पाहिजे. आणि मोठ्या माणसानं असं चाललं पाहिजे की कुठल्याही प्रकारचा भेद न करता, कुठल्याही प्रकारचा अंतःकरण मलिन न ठेवता मोठ्यांनी मोठेपणानं वागलं पाहिजे. मोठ्यानं जर खोटेपणा केला तर मग धूर्त बुद्धीचा विनाश झाल्याशिवाय राहत नाही. मोठं कुणाला म्हणावं? जे लहानांना मोठं करतात. नाही तर मोठे जर दुष्टपणा करत असतील तर ते मोठे नाहीत, खोटे आहेत. आणि
इथं मात्र मोठ्याच्या पाठीमाग यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तद्देवोत्तरो जनः. जसं जसं मोठे वागत असतात तसं तसं पाठीमाग येणारे त्यांच्या पाठीमाग चालत असतात. मोठ्यानं जर बापानं जर पोराला दुकानाहून बिडी आणायला सांगितली, पोरग अर्धी ओढून येते हो. त्यामुळे बापाने सुरुवातीला जर बिडी नाही ओढली तर पोरग ओढीतच नाही. विठाला विठाला विठाला. अनेक जणांच्या घराने आमच्याकडे येतात, पोरं बिघडले नाही, आधी मोठे बिघडले मग पोरं बिघडली. ते म्हणू लागले आम्ही बिघडलो तुम्ही बी बिघडा ना. नाही कळालं? आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. अरे आम्ही घडलो, तुम्हाला बिघडलेलंच ऐकू येईल अजून. आपलं बिघडलंच वाटतंय, बिघडू देऊ नका. विठाला विठाला देव म्हटले जर माझ्या माग पूर्वीपासून बघा, मोठ्यांच्या माग आलेल्याच्या नंतर कुणाचा विनाश नाही झाला. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या पाठीमाग अखंड मालव प्रांत चाललं. भारतात इतिहास घडला, भारतात इतिहास घडला. आज योगायोगाने चांगली गोष्ट झाली, मला आईसाहेबांची आठवण आली. भारतामध्ये पूर्ण विश्वामध्ये ती या त्रिशतकोत्तर जन्म उत्सव आईसाहेबांचा मनवल्या जात आहे. पोरांनो यावर्षी कमी पडू नका बरं का जयंतीला. यावर्षी सुद्धा आईसाहेबाची जयंती माग करीत नसाल तर यावर्षी जय्यत तयारीत करा. का? कारण की यावर्षी अरे हे धर्म कीर्तन जिच्यामुळे करू शकतो ती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे. अरे जिच्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य तो सकृतत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. हा मूल मंत्र या धनगराच्या रक्ताच्या थेंबात जिने ओतला ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहे. एक गोष्ट मला हे सांगायची आहे, हे धर्म कीर्तन 12 ज्योतिर्लिंग जिच्यामुळे जिवंत आहेत. आज आपण मंदिरात सप्ताह जिच्यामुळे करू शकतो ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. त्यांची त्रिशतकोत्तर जन्म उत्सव करायला विसरू नका बरं का. सर्वांनी भव्य दिव्य उत्सवात साजरा करा आणि साजरा करताना सात्विक करा. तिनं धर्म केला. एक हातामध्ये शिवराय या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे या विश्वाला दिलं ते जे महाराणे प्रतापाने या विश्वाला दिलं, धर्मानी अध्यात्म टिकवलं या राजांनी. नुसता धर्म टिकवला नाही तर अध्यात्म सुद्धा टिकवलं या राजांनी. म्हणून त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी एका हातामध्ये शस्त्र घेतलं आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार रूपी शास्त्र हातामध्ये धारण केलं आणि या विश्वामध्ये सर्वात मोठी महाराणी म्हणून या हिंदूचं रक्षण जिनं केलं ती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर. त्यांचा त्रिशतकोत्तर हा सोहळा प्रत्येकाने करा. विठाला विठाला विठाला. नाही मोठा उत्सवात करता आला तर घरी तरी प्रतिमेचं पूजन करा आणि उपकार माना. आज त्यांच्यामुळे आपण इथं आहोत हे विसरू नका. मोठ्यांचे उपकार मानले पाहिजेत. यद्यत आचरते श्रेष्ठ तत्तद्देवोत्तरो जनः. मला या वाक्यावर बोलायचे, जसं मोठे वागतात तसं पाठीमागे येणारे वागतात. मोठ्यांनी चुका केले. देवाने सांगितलं गोपाळांनो माझ्या मागे जर तुम्ही आलात तर तुमच्या जीवनात मी तुम्हाला काही पडू देत
मी मात्र उपवाशी पाठवणार नाही. तुम्हाला आज पोट भरून खायला देणार आहे. आज देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी. जोपर्यंत पोट भरणार नाही तोपर्यंत इथून हलायचं नाही म्हटले. पण माझी एक आट आहे रे बाबांनो, माझी आट ही आहे, तुम्ही या ठिकाणी माझ्या पाठीमाग चालत असताना हळूहळू हळूहळू चाला, हळूहळू चाला, हळूहळू जय हो महाराज. खूप छान. हळूहळू चालला माझ्या पाठीमाग गोपाळांनो, हळूहळू जर चाललात. आणि दुसरं एक, कोणी कोणाला बोलू नका. का बरं? बोललात तर घोटाळा होईल. सर्व गोष्टी अतिशय शांततेनं झाल्या पाहिजेत. जर शांततेमध्ये जर गोष्टी झाल्या तर तुम्हाला निसंकोचपणे पोट भरण्यापुरतं मी काय करतो, उपलब्ध करून देतो. आणि तुकोबारायांनी सांगितलं, जे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये विषयासक्त घाटे खाताय, अरे भुसकट खाताय ते सोडून द्या आणि सार खायला शिका.
पोटे आजी देतो पोट भरे पुरी म्हणाल तो वरी. सर्वांनी हात वर करायचे. ठोक बारकमाय भजन होईल तर नंतर देवाचं चरित्र आपल्याला ऐकायचं. सर्वांनी हात वरती करा. सर्वांनी ज्यांना हात आहेत. आणि राहू द्या दिवसभर असेच. कॅमेरेवाले वरून शूटिंग करा. तुमच्याकडे मोबाईल चांगले असले ज्यांच्याकडे मोबाईल चांगले जाऊ द्या सगळीकडे होऊ द्या व्हायरल. या वर्षीची रामनवमी पूर्ण परळी तालुक्यात बीड जिल्ह्यामध्ये आपल्या समोर कॅमेरा तर आहेच. युट्यूबला युवराजचे माने यांचं युट्यूब चॅनल आहे. सर्वांनी हात वरती करा. ताईट ताईट एकदम. हरी जय जय हरी टाळ्या टाळ्या टाळ्या. हा आता जेवायचंय जरा जोरात. हा जोरात टाळ 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 टाळ्या टाळ पकवाज विनेकरी बाबा विनोद याले तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी. अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला पण आजचं कीर्तन म्हणजे चरित्रावर बोलणं. कुठलं चरित्र? चरित्र केलं देवाने त्याचं उच्चारण मात्र आपल्याला आजच्या दिवशी करायलाच पाहिजे. हा शास्त्राचा दंडक आहे. काय चरित्र देवाने गोकुळामध्ये कमाल केले नवन के कृष्ण आणि
केलेलं हे वर्णन देवाचं आणि या गवळणींनी देवाबरोबर गोपालांबरोबर देवानं केलेलं हे जे चरित्र त्याचं गान. गोकुळामध्ये देवाचा जन्म झाला, मथुरेत जन्म झाला, गोकुळात घेऊन आले. मथुरेत जन्म झाला, सर्व पहारेकऱ्यांच्या समवेत जसा देवाचा जन्म झाला, आई वडिलांना असणारी बंधनं तुटली. देवाचा जन्म म्हणजे जीवनातले बंधनं तुटतात. या हृदय पटलावरती जर तुमच्या परमात्म्याचा जन्म झाला, संसारातल्या बंधनापासून मुक्त आहात तुम्ही. एकदा देवाची प्राप्ती झाल्याच्या नंतर दुःखाची निवृत्ती. देवाचा जन्म झाला आणि देवकीचे आणि वसुदेवाचे बंधनं तुटली. वडिलांना सांगितलं, बाबा आत्ताची आत्ता मला घेऊन चला. कुठे? घराला माझा गोकुळाला, नंदाच्या घराला माझा मजने गोकुळाला माया उपजली ते तिथं माया उपलब्ध झालेली आहे. मला इथून घेऊन जा, गोकुळामधली माया इथं घेऊन या. वडिलांनी उचललं देवाला, डोक्यावरती घेतलं. मंद मंद पाऊस पडत आहे, यमुनेला मात्र पूर वाढत आहे. यमुना देवाचं स्वागत करते, मेघराजा देवाचं स्वागत करतोय. यमुनेच्या काठापर्यंत वसुदेवजी येतात. जसं यमुनेमध्ये स्पर्श करतात, गोट्याला पाणी होतं. जसं जसं पुढं जासेल तसं तसं पाणी वाढू लागलं. गुडघ्यापर्यंत आलं, गुडघ्याचं कमरेपर्यंत, कमरेचं छातीपर्यंत, छातीचं पाणी नाकातोंडात जाऊ लागलं. वरती बसलेल्या पोराला वाटलं आपल्या पप्पाला काही कळतच नाही. यमुना माझ्या दर्शनासाठी वाढायला लागलीये. शेवटी देवालाच दया आली. देवाने काय केलं, आपला उजवा पाय बाहेर काढला आणि उजव्या पायाचा अंगठा यमुनेला लावला. त्यासी लाविला अंगुष्ट. देवाने अंगठा लावल्याबरोबर यमुना दुभंगली. महाराज मुदून रस्ता करून दिला. पलीकडे गेले आणि पलीकडे गेल्याबरोबर यशोदा तिच्या आसनावरती पहुडलेली होती. वसुदेवजी महाराज जाताच यशोदेच्या शेजारी माया आहे. त्या मायेला पलंगावरून उचलतात आणि देवाला तिथं ठेवतात. दरवाजात उभी नंद बाबाची धाकली बहीण सुनंदा होती. सुनंदेनं हे दरवाजामध्ये उभा असताना दृश्य बघितलं की पलंगावरती कोण झोपले. नीलकमल एक सुंदर देखना तेजस्वी आणि ओजस्वी बालक झोपलाय. सुनंदेच्या लक्षात आलं की यशोदेला मुलगा झालाय. उभी असलेली सुनंदा गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला.
बहिणीने बघितलं, नंद बाबाला आवाज दिला, बाबा बाबा तो लाला भयो, ही वृंदावनची भाषा आहे. लाला भयो 100 वर्षाच्या नंतर नंद बाबाच्या वाड्यामध्ये पालनाळलेला. 100 वर्षाच्या नंतर, 100 वर्षाचे नंद बाबा आहेत आणि 100 वर्षाची यशोदा आहे. जसा मुलगा बघितला तसा आवाज दिला, लाला भयो. आवाज ऐकला नंद बाबा, नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, अति घोड़ लाल की, जय कन्हैया लाल की, अति घोड़े पाल की, अति घोड़े पाल की, नंद भयो जय कन्हैया लाल की, नंद भयो जय कन्हैया लाल की, सगळीकडे आनंद आनंद झाला आणि पूर्ण ब्रज 84 कोस मध्ये नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की, जय कन्हैया लाल की, जय हो नंद लाल की, नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की, नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. सर्वीकडे आनंद, आनंदाला पारावार नाही. सर्व गोप गोपिकांच्या घरामध्ये आनंद. गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणी. देवाचा जन्म झालेला आहे. देवाचा जन्म म्हणजे आनंद आहे आणि गोकुळामध्ये आनंद पसरला. आता आनंदच पसरला यात नवल नाही. सगळ्या गोपिकांच्या अंतःकरणामध्ये तेजस्वी देवाचं स्वरूप प्रकट झालं. प्रत्येकीचं अंतःकरण आनंदाने परिपूर्ण भरलेले आणि हळूहळू देव मोठे होऊ लागले. वेळ जास्त कमी असल्यामुळं जरा लवकर मोठे करू दा, है की नाही. देव मोठे झाले, मोठे खोड्या करू लागले. खोड्या करत असताना परमात्म्याने 2 प्रकारच्या खोड्या केल्या. एक, गोधने राखता राखता परमात्म्याने काय केलं, खोड्याही केल्या आणि खोड्या करून परमात्म्याने गोधने सुद्धा राखली. 2 प्रकारचं परमात्म्याचं चरित्र आलेलं आहे. एक गोधने राखताना आणि एक खोड्या करताना. विठाला विठाला अगोदर आपण देवाच्या खोड्या पाहूया. देव खोडकर होते, खोडकर साधे नव्हते. आती लेकर खोडकर असतात. प्रत्येकीचं लेकरू हे खोडकर असतंय. आता थोडं राहिले, जर चालू होत असेल तर हो दे, नसेल तर राहू दे. हा, आता हळूहळू वारं बी सुटले. आला शीतल शांतीचा वारा, है की नाही. तेने सुख झाले या शरीरा. झालं झालं, चालू झालं. वा वा वा. मला वाटलं परीक्षाच नाही. आज सगळं पहिल्यापासूनच चांगले. आल्या आल्या तोफा वाजल्यात ना. हा, यावेळेस सगळं अशी नवमी अशी माझ्या पूर्ण वर्षभर लक्षात राहील अशी नवमी यंदाची. विठाला विठाला विठाला. आणि विशेषतः सज्जनांनो, आनंद तर आहेच. लेकर प्रत्येकाचे असतात. लेकर खोडकर असतात. पण माईसाठी, आईसाठी, आपल्या मम्मीसाठी प्रत्येक लेकरू कसं असतं, खोडकर असलं तरी आवडीचं असतं. अंधळे पांगळे जीवा परी सबाळ वापरी प्रत्येक लेकरू आईला आवडतं. महाराज तो तर यशोदेचा होता हो. एवढा बाळ
दिसतोय गोजिरवाने, बाळ दिसतोय गोजिरवाने. काय स्वरूप आहे देवाचं. देवप्पा काय स्वरूप म्हटलं भागवतकरांनी. बालम नवीन शतपत्र विशाल नेत्रम बिंबाधरम सजल मेघरुचिम मनोज्ञम मंदस्मितम मधुर सुंदर मंदयानम श्री नंद नंदन मनसा स्मरामि. एवढं गोड देवाचं स्वरूप महाराज. काय देवाचं स्वरूप आहे. पाहत राहावं एवढं देखणं. त्याला जर बघितलं तर जगात काही सुद्धा पाहण्याची इच्छा मनामध्ये राहत नाही. एवढा देखणा. अहो जनसामान्याचं लेकरू आवडतं. शेंबड असलं तरी मम्मीला किती आवडतं ते. पार दोन्ही गंगा यमुना सागरामध्ये प्रवेश करायलेल्या असतात. माश्या तोंडावर बसलेल्या. तरी पण माय म्हणते माय माझा राजा. हलगाटावने ताजा पण माय माझा राजा. माय म्हणते का नाही. किती आवडतं माईला ते लेकरू. महाराज यशोदेला 100 वर्षाच्या नंतर घरात लेकरू झालेलं आहे. काय आनंद असेल यशोदेचा. काय आनंद असेल विचार करा तुम्ही. विठ्ठला गोड गोंडूस लेकरू ते एवढं गोड बघितल्या बरोबर समाधी लागावी. योग्यांना जपींना तपींना समाधी लागावी एवढं. आणि त्याचं नामकरण झालं. नाव ठेवलं कृष्णा. कृष्ण नाव का ठेवलं. कर्ष यती इति कृष्णा. त्याच्याकडे बघितल्या बरोबर सर्वांच्या मनाचं आकर्षण करून तेने वेदियले म्हणून. एवढा गोड होता. त्या गोडव्यापेक्षा जास्त आता हळूहळू परमात्मा मोठे होऊ लागले. मोठा होता होता घरामध्ये परमात्मा रांगू लागला. आणि रांगणं त्याचं एवढं गोड होतं. देवाचं रांगणं. देव कोणत्या गुडघ्यानं रांगत होता. उजव्या गुडघ्याने रांगत. नाही नाही चांगलं पाठ आहे तुम्हाला. चांगलं पाठ आहे. उजव्या गुडघ्याने रांगत नाही का डाव्या गुडघ्याने. का डाव्या गुडघ्याने. लेकरू रांगताना डाव्या गुडघ्याने रांगलो पाहिजे. जर उजव्या गुडघ्यानं रांगलं की लवकरच बापाचं वर्ष श्राद्ध घालते. त्यामुळे लहान लेकरू रांगताना कोणत्या गुडघ्यानं रांगलं पाहिजे. आणि मग महाराज म्हणू लागले देव रांगू लागले. हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगोत रंगनी रंगनाथ तुम्या देखिला. गोपिकांनी बघावं आणि त्या लेकराकडे बघितल्याच्या नंतर देवभान विसरावं. मै तो सुध बुध भूली तेरे प्यार में. मैं तो सुध बुध भूली तेरे प्यार में. सब कुछ भूले तेरे संसार. त्या गोपिका म्हणतात देवा माझ्या जीवनातलं मी सर्वस्व तुझ्याकडे बघितल्या बरोबर विसरून गेले. संसाराची राख रांगोळी लावली देवाकडे गेल्या. देवा जयाच्या आवरी संसार त्यजिला. आता तुम्ही आणि आम्ही आहेत. देवा बस आता तुमच्याशी नातं
तुमचं आणि आमचं नातं आहे, जगाशी नातं नाहीये. जगाशी नातं जोडाल तर धोका खाल, पण माझ्या देवाशी नातं जोडाल तर जीवनामध्ये कधीच फसणार नाहीत. लक्षात ठेवा, देव तुमचा हात कधीच सोडणार नाही. जगाचा हात जर धरायचा प्रयत्न केला तर जग धोका देईल. जगातलं प्रेम हे प्रेम नाही महाराज. कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, कोई किसी का नहीं है झूठे नाते हैं नातों का क्या. आसमान में उड़ने वालों मिट्टी में मिल जाओगे, कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या. जगाच्या मालकावर प्रेम करा, जगावर प्रेम करायला जाल तर धोका खाल. म्हणून गोपिकांनी प्रेम केलं ते माझ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावरती. त्या देवाकडे बघायचं, सर्व देहभान विसरून द्यायचं. काय स्वरूप महाराज परमात्म्याचं. आता हळूहळू परमात्मा मोठे होऊ लागले आणि मोठ्या होता होता खोड्या करत करत, खोड्या काय साध्या नव्हत्या. रोज सकाळी उठलं की यशोदेच्या घराकडे गराणे यायचे. गराणे असे यायचे, यशोदे तुझा कान्हा फार खोड्या करतोय. अगं असशील तू पाटलाच्या गवाड्यातली राहणारी, पण अगं आमचं अवघड झालंय, तुझ्या या कानानं आमचं अवघड केलंय. आम्ही इथं राहावं का नाही यशोदे. यशोदे कृष्णाला संगवे गोकुळी राधिका नवे, गोकुळी राधिका नवे, गोकुळी राधिका नवे, गोकुळी राधिका गोकुळामध्ये आम्ही राहू का नाही. तुझा काना फार त्रास देतोय. अगं माझा बाळ, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतोय गोजीरवाने, काय सांगता गराने ग गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भोरागे आळ घेता या शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी. तुम्ही 12 घरच्या 12 घे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याची गोटी, तुम्ही लागता याचे पाठी. तुमची एवढीच रीत खोटी गे गोकुळच्या नारी. बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ दिसतय गोजिरवाणी. अगं काय माझं लेकरू किती गोड गोंडस गोजिरे. माठ माझं पडतो बदर माझा पडतो शाल माझं पडतो. कोणी म्हणते माठ माझं पडतो बदर माझं पडतो शाल माझं पडतो. होत नट बोलू नका, होत नट बोलू नका, होत नट बोलू नका. जराजणी कर तुम्ही सांगा गे लवकरी. हो होत नट बोलू नका, जराजणी कर तुम्ही सांगा गे लवकरी. आण घेऊ पाडावणे, 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 आण घेऊ पाडावणे. हरी तुम्ही गोपी कगबयाच्या नानी, काना बोलतोय तो माझे द्वारी. ओ बाळ माझं कुणी त्याचं नाव नका घेऊ, कोणी बाळ माझं कुणी त्याचं नाव नका. तुम्ही जागी कुणी लवकरी आण घेऊ पाडापदी नका ना, आण घेऊ पाडापदी नका, आण घेऊ पाडापदी, आण घेऊ पाडापदी.
बाळावरी. अगं काय गोपिकांनो, माझ्या लेकरावरती आळ घेता. अगं तुमची जीभ का झडली नाही? कान्हा खोड्या करू नको. आणि खोड्या करता करता हा इकून कंसही गप्प बसत नव्हता. रोज एकापेक्षा एक राक्षस पाठवायचा. आणि राक्षस पाठवता पाठवता देवाचा अष्टमीला जन्म, नवमी, दशमी महाराज पुढे भयंकर पापी चांडाळी नसणारी पुतना देवानं मारायला पाठवली होती देवाला. कुणी कंसाने एवढी एवढी पुतना ती उभा राहिली. म्हटली अरे एवढ्या एवढ्या कृष्णाला मारायला कंसा कशाला अर्ध राज्य बक्षीस देतोस? आता मी त्या टीच भर पोराला मारून येते. आता ह्या किरसुनीला माहिती होतं का ते पोरग टीचभर आहे म्हणून? देवाला टीचभर म्हणली, देवाला जगाच्या बापाला. तिला माहिती होतं का देव केवढा आहे म्हणून? राक्षस त्या काळातच देवाला नाव ठेवत होते, नवल नाही. आता बी विठाला उठाला 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 पुतना निघाली. एवढी एवढं बाळ म्हणून मारण्यासाठी माझ्या देवाकडे निघाली. निघतानाशी नाही निघाली, स्तनामध्ये काळकुट्ट विष धारण करून निघाली. काळकुट्ट बा अहो बकीयम स्तन कालकूटम जिघांस या या यदप्य साध्वी लेभे गतिम धात्रे चितांगतोयम कमवा दयालुम शरणम ब्रजीम. देवानं तिचा बरोबर जसा विलेवट लावायचा तसा लावला. आपल्याकडे वेळ कमी आहे. परमात्म्याने अनेक राक्षस बी मारले. धेनुकासूर, आगासूर, बकासूर आणि केशी नावाचा दैत्य असे राक्षस मारून परमात्म्याने खोड्या करत करत आता मात्र जास्त खोड्या वाढू लागल्या. यशोदेकडे गराणी जास्त येऊ लागले. यशोदेला गोपिकांना सांगितलं, तुला तुझाच गोड वाटे कान्हा. नासियेल्या आमुच्या सुना, नासियेल्या आमुच्या सुना. तुला तुझं लेकरू गोड वाटेल यशोदे, पण तुझा पाना पार खोडकर आहे. अनेक खोड्या केल्या, त्या खोड्या सांगून तुमचा आता वेळ घेत नाही. माझा वेळ होत आलेला आहे. सूर्यदेव तापलेला आहे. पण तरी सुद्धा तुम्ही एवढं चित्त देऊन कीर्तन ऐकता, याचा अर्थ तुमच्या कीर्तन डोक्यात बसायले, डोक्याहून जाई नाही. विठाला 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 विठाला. आणि भगवान श्री कृष्ण परमात्म्याला यशोदेने शाळेमध्ये पाठवलं. देवाची शाळा कोणती? यारे तुम्ही गाय घेऊन सारे गोपाळ नाचया. यारे तुम्ही गाय घेऊन सारे गोपाळ नाचया. ओ यारे तुम्ही गाय घेऊन सारे गोपाळ नाचया. यारे तुम्ही गाय घेऊन सारे गोपाळ कुठे या? रानामध्ये या. रानामध्ये कुठे? गोवर्धनावरती या. आणि सर्व 9 लाख गायी आहेत नंदबाबाच्या घरी. ज्यावेळेस निघाले त्यावेळेस मम्मी म्हटली, कान्हा अरे बेटा स्कूल मध्ये चाललास, विद्यालयात चाललास, पायात चप्पल घालून जा. आई जर तुला वाटत असेल मी पायात चप्पल घाला तर अगोदर बाटा कंपनीला ऑर्डर दे. माझ्या 9 लाख गायींना बुटाची व्यवस्था कर.
नंतर मी माझ्या पायामध्ये चप्पल घालील. याचाच अर्थ माझ्या कृष्ण कन्हैयाने 9 वर्ष 11 दिवस त्या वृंदावनामध्ये राहिले, एकही दिवस पायात चप्पल घातली नाही. अनवाणी पायानं माझा देव फिरला, म्हणून वृंदावन पवित्र आहे. आणि त्या पवित्र वृंदावनामध्ये हे देव लीला करतायत. वृंदावन शोभन नाही नंदगाव समगाव, बनसीवट सोवट नाही कृष्ण नाम समनाम. धन्यवाद महाराज. हे लेकर या वयामध्ये बघा, ते लेकरू केवढे बालवाडीतलं लेकरू येते, छोटस एवढस, आणि ते लेकरू कीर्तनाला उभं. आज या वयाचे लेकर काय करतायत? नक्कीच लेकरांना उच्च शिक्षण द्या, पण उच्च संस्कार द्यायला विसरू नका. उच्च संस्कार काळाची गरज आहे. बस कमाल महाराजांना फार गोड कबीरदासांनी देवाकडे मागणं मागितलं, देवा माझ्या जीवनामध्ये मुलगा असा दे, पुत्र जन्मावा ऐसा गुंडा, ज्याचा तिही लोकी झेंडा. पुत्र जर जन्माला तर असा जन्मावा, नाही तर ती आई वांज राहिलेली चांगली. विठाला विठाला विठाला. या वयामध्ये महाराज लेकर धन्य आहेत. विशेष हे इथं राहत नाहीत किंवा आळंदीलाही नाही. हे मुलं वर्षातून फक्त आता गावाकडे आलेत, हे राहतात वृंदावनामध्ये. या तर धन्य आहेत, पण यांचे मायबाप धन्य आहेत की या वयामध्ये यांनी आपलं लेकरू 2000 किलोमीटर अंतरावरती ठेवलंय. आपल्या महाराष्ट्रातली पहिली वारकरी शिक्षण संस्था, जी वारकरी पीठ आहे, ते आपल्या महाराष्ट्रातून प्रथम निर्माण केलं. आणि ते लावलेलं वटवृक्ष आज त्याला हे फळ यायला चालू झालेत. रोज कीर्तनाला आहेत ना तुमच्या इथे, नित्य उभे आहेत. आणि त्यांच्या जीवनातलं सात्विकता. एका वर्षामध्ये गीतेचे एका मुलाला 9 अध्याय कंठस्थ आहेत. आणि ज्या मुलांना 1.5 ते 2 वर्ष झाले त्या मुलांना 18 पैकी 18 अध्याय कंठस्थ आहेत. अनेक भागवतजीचे श्लोक कंठस्थ आहेत. हार्मोनियम कीर्तनात पखवाज वाजवायला चालू करायत, पंचपदी वगैरे चांगल्या पद्धतीने वाजवतात, भजन गोड वाजवतात. फक्त 2 वर्षाचं काय लेकरांचं. ही कृपा कुणाची आहे? ही राधाराणीची कृपा आहे. मला सांगायचंय, ही ताकद वृंदावनच्या मातीतली आहे. म्हणून त्यांच्या चेहऱ्यावरती बघा तुम्ही ती प्रसन्नता, त्यांच्या चेहऱ्यावरचं ते सुख बघा. 2 तास उभे आहेत परंतु अतिशय प्रसन्न चेहरे आहेत. विठाला विठाला महाराज धन्य आहेत माता पिता, धन्य माता पिता तयाचिया. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या वृंदावनामध्ये अनवाणी पायानं फिरले. महाराज भाग्य लागतं त्या भूमीत राहण्यासाठी. ते भाग्य प्राप्त होणं सोपं नाही हो. आणि त्या भूमीमध्ये देव अनवाणी पायानं फिरलेच, परंतु शपथ घेतली, ब्रजवासीन को मैं कदान विसरू मोहे नंद बाबा की आन. ही शपथ देवाने घेतली. आणि देव गाई वळण्यासाठी निघाले. 9 लाख गाई आहेत. जाता जाता देव आईकडे एक प्रार्थना करतात, यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. आई तुझा मी कुलता एक, गायरा की तो 9 लाख. गायरा कुणा झिजली नखे गे, मला जेवू घाल. आई खडीचा करायचे ग खडे, मला लवकर करून दे वडे. पाळस फुंदूस फुंदुनी रडे, मला जेवू घाल. आई साध्या गव्हाची पोळी लाटी, मला पुरणपोळी करून दे मोठी. नाही आडवीत गुळासाठी गे, मला जेवू घाल. यशोदे घराकडे चाल, मला जेवू घाल. देवाने आईनं बनवलेली शिदुरी घ्यावी आणि गाई राखण्यासाठी जावं. गाई राखायला गेल्यावर वळती करण्यासाठी देव धावत नव्हते. काय करायचे? वेणुनाद करायचे. वेणुनाद वृंदावने वृंदावने
सरोने मयूर वाजवा जरा. हे एक वर्षात 1.5 वर्षात झालेली तयार लेकरी ती. त्यांना ताल स्वर लय टाळ शिकता येतो. कारण ह्या लेकरांच्या रक्तामध्ये निष्ठा आणि श्रद्धा आहे. महाराज निष्ठा आणि श्रद्धा ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला भजन जास्त वेळ लागत नाही. विठाला 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 वृंदावनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी राखू लागले. गायी राखता सर्व गोपाळांना एकत्रित केलं आणि एकत्रित बसून देवाने काला केला. तो काला आता आपल्याला एक करायचा आहे. एकत्रित बसल्याने सांगितलं माझ्याकडे जशी शिदोरी आहे तशी तुमच्याकडे पाहिजे गोपाळांनो. गोपाळ म्हटले देवा कशी आमच्याकडची शिदोरी मिळल. घरची सगळे कीर्तनाला आलेत घरी कुणीच नाही. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी. माझ्या घरामध्ये कोणी नाही देवा शिदोरी मिळणं अवघड आहे. देव म्हटले हरकत नाही एकत्रित बसा जे असेल तर द्या. देवाने सर्वांची शिदोरी एकत्रित केली. सुंदर पद्धतीने भागवतामध्ये त्या काल्याचं वर्णन आलेलं आहे महाराज. गोड बिभ्रदवेनुम जटोपतये शुंभवेत्रे च कक्षे वामे पानो मस्रोन कवलम यत्फलनांगलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुरदो हासयन् निर्मभिस्वये स्वर्गे लोके मिशति बुभुजि यज्ञ भोगवालके गोपाल कृष्ण भगवान उठाला. सुंदर देवाने काला केला महाराज. सुंदर काला केला आणि गोपाळांना सांगितलं काला केल्याच्या नंतर हातावर मिळालेला प्रसाद ते हात धुण्यासाठी यमुनेवर जाऊन चुकी करसाल. त्या यमुनेमधले जी मासे बनले ते मासे नाहीत 33 कोटी देवता मासे बनवून आणलेले आहेत. प्रसाद चाखण्यासाठी आपण किती भाग्यवान आहोत. या मृत्यू लोकामध्ये जन्माला येण्याचं सर्वात मोठं भाग्य हा काला आपल्याला खायला मिळतो. विठाला विठाला विठाला. आणि सुंदर देवाने सांगितल्याच्या नंतर गोपालांनी ऐकलं. सुंदर काला झाला, सुंदर कीर्तन झालं आणि सुंदर या ठिकाणी आता आपल्याला वेळ झालेला आहे. झालेल्या वेळामध्ये आपल्याला सेवा या ठिकाणी थांबवायची आहे. सुंदर या ठिकाणी काल्याची कीर्तन सेवा विश्राम आपण करणार आहोत. अनेक वर्षापासून हा भरपूर जणांना कळतही नाही अशा वयापासून हा कार्यक्रम चालू आहे. हा रामनवमीचा जन्म उत्सव चैत्र नवरात्री महोत्सव आपल्या गावामध्ये चालू आहे. या वर्षी माझ्यासारख्या पामराकडे बालकाकडे ही सेवा मोठ्या अंतःकरणाने गावकरी मंडळांनी दिली. हे गावकरी मंडळांचं प्रेम त्यांचा मी ऋणी आहे.
आणि तदनंतर ही सर्व देवतुल्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे महाराज. एकाहून एकाहुने बळी रे अति जीवश्च कंठशी ही मंडळी आहे माझ्यावर नितांत प्रेम करणारी. ह्या मंडळीनं हाताला धरून मला परमार्थ शिकवलेला आहे. माझ्या बापाने माझ्या आजोबाने मला परमार्थाची वाटचाल दाखवली म्हणून आज मी या ठिकाणी उभा आहे बरं का. आई वडील आपलं परिवार हे आपल्याला काय बनवायचे ठरवू शकतात. जर शुद्ध सात्विक चांगले घरात संस्कार दिले ना, शुद्ध बिजापोटी फळे रसाळ. माझ्या वडिलांना सुरुवातीला अक्षरशः वाचायला येत नव्हतं, पण वृंदावन बिहारीलालची कृपा आज ते सुंदर पद्धतीने पूर्ण भजन तर एवढं सुंदर पाठ झालेले आहेत. मालिकाची मालिका त्या वृंदावनाची खरंच वृंदावन बिहारीलालची कृपा आहे. आणि परंतु देवावरती निष्ठा एवढी की त्यांच्या अंतःकरणात एकच इच्छा होती की माझ्या मुलाने काय करावं, भजन कीर्तन करावं. नुसतं भजन कीर्तन केलं नाही तर त्यांच्या मुलाला माझ्या परमात्म्यानं त्याच्या मांडीवरती बसवून घेतलं. ही भजनाची ताकद आहे, ही अध्यात्माची ताकद आहे. आणि हे अध्यात्म हे करू शकतो. विठाला 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 सुंदर या ठिकाणी सर्वच मंडळीच्या समक्ष युवराज माने यूट्यूब चॅनल त्याला सबस्क्राईब करा आणि कीर्तन तुम्हाला तिथं बघायला मिळेल. आणि तदनंतर या तरुणांना वगैरे सर्वांना धन्य देऊन सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
तो बरी पुरे म्हणाल तो बरी हरी पुरे म्हणाल तो हरी पुरे म्हणाल तो बरी पुरे
केला घंटे धरिला कृष्णमणी अवगाधनी प्रकाश बोलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू वैष्णवनिका संभ्रम म्हणे मंडळी आमे बळी विरगा वैष्णवनिका संभ्रम विठ्ठल देवी विठ्ठल बोलिले राक्षमापराज महाराज गोविंद कारण्या पुरा राक्षमापराज महाराज मामने ज्ञानेश्वरा राखपया राक्षमापराज ज्ञानदेव कृपाणा रामा म्हणे केशवासी कोणी राहे लोटत